न्यायमूर्ती चांदीवाल यांचा 13 महिन्यांचा अहवाल सरकारनं नागरिकांसमोर सादर करण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। तर अनिल देशमुख यांनी भाजपच्या विदर्भातील एका मोठ्या नेत्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे। काही मुद्द्यांवर ॲफिडेव्हिट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप लावल्यानंतर ईडी आणि सीबीआयची चौकशी होणार नाही, मात्र मी त्यावर सही करण्यास नकार दिल्यानं ईडी आणि सीबीआयची कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। मात्र ते मुद्दे सांगण्यास अनिल देशमुखांनी नकार दिला। ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी 100 कोटीचा आरोप केला होता। तो आरोप झाल्यानंतर मी लगेच त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना लगेच पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की हा जो माझ्यावर आरोप झाला त्याची लगेच आपण चौकशी करावी। त्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांनी कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत न्यायमूर्ती चांदीवाल जे हायकोर्टचे जज होते त्यांच्या अध्यक्षतेखाली इन्क्वायरी कमिटी लावली। त्या इन्क्वायरी कमिटीने 13 महिने चौकशी केली, सगळ्यांचे बयान घेतले, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, माझ्यावरील प्रकरणाची, माझ्यावर जे आरोप झाले त्या प्रकरणाची। आणि 13 महिन्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांनी रिपोर्ट सरकारला दिला। माझी मागणी आहे सरकारला, वारंवार मागणी आहे की जो रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवालनी 13 महिने चौकशी केल्यानंतर जो सरकारला दिला, 1.5 वर्षापासून तो रिपोर्ट सरकार त्यांनी दाबून ठेवलेला। मी विधानसभेवर प्रश्न उपस्थित केला, राज्यपालांना पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की माझ्यावर जो चौकशीचा रिपोर्ट आहे न्यायमूर्ती चांदीवालचा तो तुम्ही विधानसभेच्या पटलावर ठेवा, जनतेसमोर तो रिपोर्ट आला पाहिजे, पण जाणून बुजून तो रिपोर्ट बाहेर आला नाही पाहिजे या दृष्टीनं राज्य शासन त्या निमित्तानं प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे राज्य शासनाने तो जर रिपोर्ट लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला नाही माझ्यावरील झालेल्या आरोपाचा, तर मला शेवटी कोर्टात जावं लागेल आणि कोर्टात मला न्याय मागावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे। 3 वर्षापूर्वी माझ्यावर जे आरोप झाला तेव्हा भाजपचे अतिशय मोठे नेते विदर्भातीलच त्यांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर होते की तुम्ही जे काही 4-5 मुद्दे दिले त्याचं तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या। ते जर तुम्ही ॲफिडेव्हिट करून दिलं ना तुमच्या मागे ईडी लागेल ना सीबीआय लागेल काही लागेल। आणि मी जर 3 वर्षापूर्वी जर ते ॲफिडेव्हिट करून दिलं असतं, जेव्हा मी गृहमंत्री असताना माझ्यावर आरोप लागले असताना मी जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर 3 वर्षापूर्वी सरकार पडलं असतं।